जयसिंगपूर नगर परिषद, जयसिंगपूर व्हॉलीबॉल व जयसिंगपूर शूटिंग क्लब आयोजित पुरुष व महिला गटात भव्य व्हॉलीबॉलचे सामने 20-21-22 फेब्रुवारी 2026 रोजी जयसिंगपूर शहरात संपन्न होत आहेत। गेली 50 वर्षाची व्हॉलीबॉलची परंपरा असलेल्या जयसिंगपूर शहरात नगरपालिका समोरील ग्राउंड नंबर 1 व 2 वर हे सामने पार पडत आहेत। या भव्य सामन्याकरिता पुरुष विभागात 51,000, 21,000, 10,000 ची 2 बक्षिसे असून महिला विभागात 25,000, 15,000 ची 2 बक्षिसे ठेवली आहेत। याचबरोबर पुरुष गटात वैयक्तिक बक्षीस 4 व महिला गटात वैयक्तिक बक्षीस 4 ठेवण्यात आली असून स्पर्धेच्या ठिकाणाला सौ सुशीला दानचंद घोडावत असे नाव देण्यात आले आहे। जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर व आमदार नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या सहकार्याने इथून पुढे दरवर्षी जयसिंगपूर वासियांना व्हॉलीबॉलचे सामने पाहायला मिळतील अशी आशा आहे। मधल्या 9 वर्षाच्या काळात व्हॉलीबॉल संघटनेच्या खेळाडू व कार्यकर्त्यांमध्ये श्रेय घेण्यावरून अथवा आर्थिक कारणावरून मतभेद झाले होते असे ऐकवत असून त्याचा फटका शहरवासियांना बसला व व्हॉलीबॉलची 50 वर्षाची परंपरा 9 वर्ष खंडित झाली। ज्याप्रमाणे देशात व महाराष्ट्रात महायुती सरकारने विविध कामाचा धडाका लावला, त्याप्रमाणेच जयसिंगपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष झाल्यानंतर संजय पाटील यड्रावकर यांनी खंडित झालेली व्हॉलीबॉलची परंपरा अबाधित ठेवली। त्याबद्दल शहरात समाधानाचे वातावरण आहे। सामन्याची पूर्ण तयारी झाली असून पण येणाऱ्या हजारो प्रेक्षकांच्या वाहनासाठी पार्किंगची सोय केली नसल्याने गोंधळ उडण्याची व वाहने चोरीला जाण्याची दाट शक्यता आहे। याचा विचार नगरपालिकेने व जयसिंगपूर पोलीस ठाण्याने केला पाहिजे। 3 दिवसाचे हे सामने झाल्यानंतर परत पुन्हा नगरपालिकेसमोरील ग्राउंड जवळील अतिक्रमणे पुन्हा डोक्यावर काढतील व या क्रीडा नगरीचे ग्राउंडचे अस्तित्व पुन्हा नाहीसे होईल। जवळच असलेल्या स्टेजवर देशभरातील सर्वोच्च नेत्यांनी येथे सभा घेतलेल्या आहेत। हा ग्राउंड व स्टेज यांच्या आजूबाजूचा परिसर टपरी अतिक्रमणामुळे कोंडला जात असून कोल्हापूर रोडवर अपघाताचे प्रमाण वाढले आहे। सदर टपऱ्यामुळे कोल्हापूर रोडवर कुत्र्यांची संख्या पण येथे वाढल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे। याचा नगरपालिकेने व जयसिंगपूर पोलिसांनी विचार करावा।